गावाची माती प्रेम नाती, गावाची माती प्रेम नाती. इरसाल पोरईत पोरींच्या करत्या, इरसाल पोरईत पोरींच्या करत्या, एक न थड अव भाराभर चिंध्या. पकडू 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 पैलवान गडी, गावाला भारी पण बायकुलारी, या गावाची रीतच न्यारी. गाव भारी पण 17 कारभारी, आमचं गाव भारी पण 17 कारभारी, आमचं गाव भारी पण 17 कारभारी. चुकलं माझं, चुकलं. लय महत्वाचं काम होतं म्हणून मला जावं लागलं. चुकी झाली माझ्याकडे, चुकी झाली. ए उठके, देव बोलला माझ्या संग, देव पावला मला. ए उठके बाबा, झाले का नाही तुझं? मला झाडून काढायचं आहे. जा झाडून काढायला पाहिजे देवाला आहे. काय काय मटण वाटावे. तुला सोना लागले का, तुला सोना लागले का, अरे का बुकाय लागलाय लागले का, तुला सोना लागले का, तुला सोना लागले. सर्जेराव राम 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 राम. काय सर्जेराव कुठं आहे? काय यात्रा झाल्यापासून गाठ नाही भेट नाही का? पोळ्या मेळ्या लय झाल्या तुम्हाला? हा सरपंच आले, सरपंचाचा मला फोन आलता, सरपंचाने बोलवले मला जायला लागेल. सरपंच आहे कधी आले ते सकाळी झाले, सकाळी झाले? जाऊ का मी आता? बोलवले मला. बर बर बर, चला चला. सरपंच आले म्हणजे आपल्याला जायला लागतं. आयला बंड्या को बोलावला जरा, फोन लागा. चालतंय, चल जात जात लाव. चला बरं चला. हा हॅलो. बोल गेला का? कधी आले तुम्ही? कुठे आता? बरं बरं आला. कधी आला? आलो रात्री. काय ते दिंडी तिला न सांगता गेला पुण्याला? अरे काय तुला सांगू, साहेबांचा फोन आला अर्जंटला का बोललं. लय ताप, आपण जॉब आलो सोडून. तू आता इथंच आहे? हो आहे. राष्ट्रीय लय डोक्याला ॲप झालाय. निवांत तुला सांगा आता आपल्या सरपंच घरी जायचं. सरपंचीन बाई, ओ सरपंचीन बाई. काय? जनावराला वैरण काढी पाणी सगळं झाले. मी जरा गावात जाऊन येतो ग्रामपंचायतीत. अगं गावाचा सप्ताह संपला, जत्रा झाली. 4 दिवस जर गावात गेलो नाही, लोक ओरडत असतील माझ्या नावाने. त्यांना काय होतंय वरडायला? आपल्या घरात काय चाललंय ते आपल्याला माहित आहे. अगं तसं नसते. आधीच गावात दारूबंदी केल्या तेव्हापासून लोक माझ्यावर खार खाऊन आहेत. पुन्हा अजून मला बोलायला जागा द्यायची नाही. काय आवड चहा टाक, तोवर आवडतो माझं. होय होय. हो पप्पा, येताना शाळेत या. 4 दिवस झाले शाळेत नाही गेलो. सर खवळत येते. कुठलं सर आहे तुला? पिंजारी सर आहे की. सांगायचं. चल चला आवराव लवकर, चहा घेऊन या. सरपंच राम राम. राम 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 सर्जेराव. अहो किती उशीर तुम्हाला फोन करून झाला. अहो वाड्याची गाडी आली ती म्हणून थांबलो, उशीर झाला. ए शिमू, चहा झाला का बघ, आणि चहा घेऊन येतो. बसा बसा सर्जेराव. बाकी गावची दिंडी जत्रा कसं काय झाले? एकदम बघा बरीच आहे. काय सरपंच राम 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 राम. या करून बसा बसा. काय राव, यात्रा झाली, दिंडी झाली, सप्ताह झाला. आज सकाळी आलो लवकर, जाऊन वैरण काढी केली. आता गावात यावं म्हणून निघालो, तोवर सर्जेराव आले. सर्जेराव संग बोलतोय ना, तोवर तुम्ही आला.
जरा असू द्या बरोबर गावचं दिंडी सप्ताह जत्रा व्यवस्थित पार पडली ना हो? सगळं आम्ही असताना तुम्ही टेन्शन कशाला घेताय कोणी काय दारू बिरू पिऊन घाणा केला नाही ना हो? अजिबात नाही. हो, सदा माझा महत्वाचं त्यांनी दारू पिली नाही ना हो? नाही नाही अहो तिची तर खरी मजा झाली. थांबा थांबा मी सांगतो. तू सांगू नको आम्ही आहे तुला उधळून सांगाय त्याचं काय झालं सदा आणि माधा दोघांनी पण दारू सोडली आम्ही गेलतो एकाची सोडायला पण दोघांनी पण सोडली काय सांगतो होय ए यार माझी चेष्टा तर करत आहे ना सरपंच आपकी चेष्टा क्यों करेंगे हम? काय चेष्टा बिष्टा काय नाही खरी गोष्ट आहे खरंच दारू बंद केली तिने औषध तर असलं भारी दिलंय त्यांना आता दारू नाव सुद्धा काढलं नसतं. जागेवर शिकलो औषध मी यार असं काय केलं त्याला त्याची मजा वेगळीच आहे अरे वा, 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 वा. एक नंबर बातमी दिली का तुम्ही मला मग काय तर बरं झालं जरा जीवा आला मला पण सदा माझा खरंच काही नाही ना पण आपण नावच काढत नाही औषधच ते. कसली दिली त्यांना. Qualities. ए चिमू आज 5-6 कप चहा वाढवाय सांग होय होय बरं वाटलं जरा अहो सरपंच असला म्हणून काय झालं गावात दिंडी झाली जत्रा झाली होता का हा होता का नुसती गावात दारूबंदी केली म्हणून काय लय मोठा गड जिंकला वी का जिंकला गड बाकीच्या गावातल्या गोष्टीत पण लक्ष दिलं पाहिजे का नाही हा गावात कोणी बघतच नाही ही लोक आपल्या सरपंचाबद्दल काय पण बोला लागली. कसं आहे मी बोललेला काय जणांना राग येतोय हो पण मी खरंच बोलतोय ना का खोटं बोलतोय हा 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 चोळायला लागल्या डोकं बघ बरं वाटतंय मला हे बघा शांत काकी चिमणीत येऊन बसली. सांगता आज इकडे वाट चुकले आणि ते तुमचे मैत्रीण कुठे आहे तिसरे अहो तिच्या वडिलांची बदली झाली पुण्यामध्ये ते तिकडेच गेले आता कायमची. होय मला बी काय जाताना बोलली नाही निघून गेली. आणि तुझ्या मालकानं दारू सोडल्या म्हणा देवाची किरपाट झाली म्हणायचं. त्यांनी दारू सोडल्यापासून आता जरा कुठं बरं व्हायला लागले. देवच पावला बाई आम्हाला. बरं झालं. अहो सरपंच पाहिजे आमचे पप्पा सांगत होते की गावातली माणसं सरपंचाच्या नावानं कडे पुढत होती म्हणून. त्यांना काय बोंबलायला घरात काय झालंय आमचं आम्हाला माहिती नाही ती जत्रेला पण नव्हतं आणि दिंडीला पण नव्हतं म्हणून चाललं होतं. आणि कीर्तन काय सरपंच सांगायचं आहे काय पण म्हण सांगता बघ गावात आता 17 कारभारी झाले बाब्या हराम करा गावात दारूबंदी झाली साधा एक फोन करून कळवत आला नाही रे मी तुम्हाला फोन करणार होतो माझ्या लक्षात राहील. अरे लाज वाटू द्या दारूबंदी झाल्यावर जगायचं कशावर हो दादा दारूबंदी हटवण्यासाठी त्या सदाला मला पाहिजे तेवढी दारू दिली. जेवण चांगलं पैसा दिला पण अन टायमात त्यांनी परत अरे ते सदा माझा कुठं आहेत या क्या जा त्याला घेऊन ये. ए गड्यानो चला तुम्हाला दादानं बोलवलंय कशाला बोलू दादा चला की गेल्यावर कळतंय कशाला बोलवलं ते यार, बसा की लगा. बसा पटकन बसला का चला की आणलंय बघा दादा या सदा माझा बसा अरे काय चालू तुम्ही गावात काय चालू अरे ते सरपंच इलेक्शन वेळेस असं आता या दारूबंदीला असं आम्ही का केलं काय केलं माझी दारू प्याला माझीच मटणं खाल्ली त्या सरपंचाला या गावतो म्हणला आणि शेवटी काय माझ्यावरच पलटी खाल्ली. अरे गाठ माझ्याशी आहे त्या सरपंचला जाऊन सांगा दादाला दादा निघायचं
सरपंच सरपंच ए! आलो, बसा. तुम्ही दोघांनी जवळ सोडल्यावर लय बरं वाटते हा. अरे पण तुम्ही अशी तोंड का पडून बसलाय परत सर जरा विचारा कुठलं झालं खरं म्हणते अरे येऊ दे की मग त्याचं काय करतो काय